नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पीएमसीचा रिझल्ट लागलेला आहे. हा जो रिझल्ट आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, पण यामध्ये लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे इश्यूज आहेत. तर दिव्यांग कॅटेगरीच्या उमेदवारांची लिस्ट कशी लागली आहे, दिव्यांग कॅटेगरीच्या उमेदवारांची निवड पद्धत चुकलेली आहे का, त्यात बदल होणार का, तर आम्हाला सांगा की ही निवड पद्धत कशी झाली. तर मला जास्त मार्क असून सुद्धा माझी इथे निवड झालेली नाही आहे, याला काय कारण असणार आहे. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो की दिव्यांग उमेदवारांची निवड कशी झालेली आहे, त्याच्यात काय बदल होऊ शकतो का ते पण मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर तुमची कमेंटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे विचारा, पण मधातनं हा व्हिडिओ बघू नका, तुम्हाला कळणार नाही. अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ बघा. अगदी ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की दिव्यांग उमेदवारांची निवड कशी झाली आम्हाला पण समजून घ्यायचं, त्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक मात्र नक्की करा. बघा, अपकमिंग ज्या बॅचेस किंवा अपकमिंग जे काय म्हणूया आपण त्याला ऍड येणार आहे, ह्या ऍड आहेत बघा. नगर परिषदची ऍड आहे, नगर पंचायत गट क ची ड ची ऍड आहे, एसआयडीची गुप्त वार्ता, नाशिक महानगरपालिका, अहिल्यानगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, कृषी विभाग, महाबीज महामंडळ आणि वखार महामंडळ ह्या जाहिराती येणार आहेत. या सगळ्या गट क च्या जाहिराती, सरळ सेवेच्या जाहिराती आहे. बरेचसे विद्यार्थी तयारीला लागलेले. नवी मुंबईची महानगरपालिकेची ऍड आलेली आहे. नाशिकची येणारच आहे, कारण नाशिकला कुंभमेळा आहे, तर भरती 624 पदांची जाहिरात येणं अपेक्षित आहे. सो यासाठी तुम्ही तयारी करू इच्छित असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ही बॅच ऑलरेडी अनाऊन्स केलेली आहे. जी बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे, फक्त नॉन टेक्निकल सिलेबस आहे. टेक्निकल सिलेबस असाही त्या बॅचला नसतो. जर आलाच तर आम्ही तुम्हाला, जर मोठा असेल सिलेबस तर वेगळी आम्ही बॅच छोटीशी देऊ तुम्हाला, नसेल तर ह्या बॅचमध्ये टाकून देऊ. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, ह्या बॅचमध्ये तुम्हाला जेव्हा आम्ही लाईव्ह चालू करू, जेव्हा ऍड येईल, ऍक्च्युअली ती लाईव्ह बॅच सुद्धा तुम्हाला ह्या बॅचमध्ये बघायला मिळणार आहे. तो आत्ताच तुम्ही तयारी लागा, कारण फार कमी वेळ असतो, नंतर अभ्यास होत नाही. आणि तुम्हाला जर अपेक्षित असेल पद घ्यायचंय मला या येणाऱ्या कालावधीमध्ये, तर नक्कीच तयारी लागा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बघा मनपा भरती, नगर परिषद भरती, त्यानंतर तुम्हाला महिला बाल कल्याण, आदिवासी विभाग, वन विभाग ह्या जाहिराती येणार आहेत. ह्या सगळ्या जाहिरातींची तयारी तुम्हाला ह्या बॅचमध्ये करायची आहे. ह्या बॅचमध्ये सगळं अवेलेबल तुम्हाला, टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ टेस्ट, मेंटोरिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे. जीके जीएसचे चॅप्टर आम्ही नव्याने इथे अपडेट करत असतो. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. दिव्यांग कॅटेगरीनुसार जागा किती होत्या या बीएमसी मध्ये थोडक्यात लक्षात घ्या. इथे जागा ज्या होत्या दिव्यांगांसाठी बघा, टोटल जागा 74 होत्या. किती जागा होत्या? 74 जागा. आता ह्या 74 ज्या जागा आहेत ना, यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे इथे थोडक्यात त्यांनी ऍड मध्येच दिलंय. काय दिलंय? अ गटासाठी 19 जागा, ब गटासाठी 19 जागा, क साठी 18 जागा आणि ड आणि ई गटासाठी 18 जागा. अशा टोटल 74 जागा तुम्हाला इथे दिलेल्या आहे. आता तुम्हाला वाटेल की ह्या 74 जागा कॅटेगरी वाईज आहेत का, म्हणजे एससी ला किती, एसटी ला किती, त्यानंतर एनटीच्या अ ला, ब, क आणि ड, त्यानंतर एसबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि खुला असं वर्गीकरण असतं का दिव्यांगांसाठी? नाही. दिव्यांगांच्या ज्या जागा आहेत 74 जागा, ह्या टोटल ज्या जागा 1846 याच्या अगेन्स्ट असतात. याच्या काय असतात? अगेन्स्ट असतात. म्हणजे काय? ह्या 74 पैकी जोही उमेदवार निवडून येईल, फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार आहे दिव्यांगामध्ये फर्स्ट आला, त्याची निवड झाली, 100% होणारच आहे. पण तो जर ओबीसी कॅन्डिडेट असेल, तो दिव्यांग कॅटेगरी मधला, दिव्यांग प्रवर्गामधला ओबीसी जर असेल, तर त्याची निवड ओबीसी मधून होणार आहे. बघा इथे ओबीसी मधून होणार आहे. मग ओबीसी मधून कुठे होणार आहे? हे समांतर आरक्षण कुठून होणार आहे? तर ओबीसी मधून सर्वसाधारण, म्हणजे ह्या 148 मध्ये त्याचं एक पद त्याला जाणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे ओबीसी मधलं जनरलचं एक पद कमी होणार आहे. बाकी समांतर आरक्षण ऍज इट इज आहे, त्याच्यात बदल होणार नाही. हा मुद्दा नीट समजून घ्या. सेम तसंच एखादा कॅन्डिडेट आहे 2 नंबर, तो एससी मधून आलेला आहे. कशात आलाय? तो एससी कॅटेगरीतून आहे, दिव्यांगांमध्ये सेकंड आहे, तर त्याची निवड होणार. पण तो कुठून जाणार? कोणतं सीट घेणार? तो एससीचं सीट घेणार. बघा एससी जनरलचं, यामध्ये तुम्हाला दिव्यांगाला एक सीट द्यावं लागणार आहे. म्हणजे इथलं जनरलचं एक सीट कमी होणार आहे. लक्षात घ्या. त्याने इथे मुद्दा पण त्याने क्लिअर करा. बघा इथे क्लिअर केला, पुढे दाखवतो तुम्हाला. तो दिव्यांगांचं सीट असं रिझर्व्ह होतं. आता हे तुम्ही जर बेरीज बघितली 1846, तर 1846 या सगळ्यांची बेरीज 1846 बघा, हे एकूण त्याच्यामध्ये हे 74 आणि अनाथांचे किती दिले त्यांनी? अनाथ 18, हे त्यात इन्क्लूड नाहीये. अनाथ आणि दिव्यांग वेगळे असतात. ते ज्या सामाजिक प्रवर्गातून असतात, त्या सामाजिक प्रवर्गातला जनरलच्या जागा त्यांना मिळतात. लक्षात घ्या. आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. एक एक मुद्दा क्लिअर करतो. बघा जाहिरातीमध्ये दिव्यांग वर्गानुसार जागा किती बघितल्या? 74 जागा. तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे ह्या 74 जागा आहेत. त्यामध्ये
कुणासाठी 74 जागा आहे हे पण लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये सुद्धा परत 4 वर्ग पडतात. 4 वर्ग कोणते कोणते? अ वर्ग, बी वर्ग, सी वर्ग, डी वर्ग आणि ई वर्ग असे 4 त्याला 5 प्रकार म्हणतो. पण या 5 प्रकारामध्ये त्यांनी डी आणि एकत्र केलाय. यांना किती जागा दिल्या त्यांनी? 18 जागा दिल्या. दोघं मिळून ज्याला मार्क जास्त त्याला मिळून जाईल. डी आणि एकच केला. बघा इथे दाखवलं त्यांनी डी आणि ई एकच केलं, त्याला 18 जागा आहे. असे 4 वर्ग त्यांनी इथे ऍड मध्ये दिलेले आहे. आता थोडक्यात समजून घ्या. हा जो ए वर्ग आहे ना, ह्या वर्गासाठी जागा किती आहे? या वर्गासाठी जागा आहेत 19 जागा आहे. जागा 19 तुम्हाला दिसते बघा. अ वर्गाला 19 जागा आहे. ह्या 19 या जागा आहेत ना, ह्या अ वर्गाला, आणि अ वर्गामध्ये कोण येतं? तर एक ब्लाइंड पूर्ण वंध्यत्व असणारा अंध विद्यार्थी आणि दुसरा लो विजन. आता ह्या 19 जागा फक्त आणि फक्त ह्या दोघांनाच जाणार आहे. लक्षात घ्या. भले सपोज मी एक्झाम्पल घेतलं की सी डिव्हिजन मध्ये, सी वर्गामध्ये टोटल 18 जागा आहेत, बरोबर, आणि टोटल विद्यार्थी इथे 20 आहे. सपोज 20 आहे, 18 झाले सिलेक्ट. हा 19 नंबरचा बाकी आहे. आता ह्या 19 नंबरच्या कॅन्डिडेटला एक्झाम्पल म्हणून मी पकडलं की याला मार्क आहेत फॉर एक्झाम्पल 170, आणि इथे 19 नंबरचा शेवटचा जो लास्टचा जो कॅन्डिडेट आहे त्याला मार्क पडलेला आहे 165. हा झालाय सिलेक्ट. काय समजलंय? हा झालाय सिलेक्ट, कारण ह्या प्रवर्गामध्ये ना तो. आता हा 170चा होता पण हा सिलेक्ट झाला नाहीये. याचं म्हणणं असं आहे की सर माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत दिव्यांगाला, त्याचं सिलेक्शन झालं, माझं का नाही झालं? का? कारण तू सी प्रवर्गात बिलॉंग करतो आणि हा सी वर्ग जो आहे हा कुणासाठी आहे? हा 1 आर्म अफेक्टेड, बोथ आर्म अफेक्टेड, 1 लेग अफेक्टेड, बोथ लेग अफेक्टेड, 1 आर्म 1 लेग अफेक्टेड ह्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्हाला इथे देता येणार नाही कारण ह्या स्पेशल यांच्यासाठीच्या जागा आहेत. ह्या व्हॅकंट राहतील. जर विद्यार्थी नाही मिळाले तर ह्या व्हॅकंट राहतील, पुढे कॅरी फॉरवर्ड होतील त्या. मात्र इथून दुसरा दिव्यांगाचा उमेदवार इथे जम्प करू शकत नाही. म्हणून असं घडलेलं आहे की मला जास्त मार्क असून सुद्धा दिव्यांग कॅटेगरीतून माझं सिलेक्शन नाही, माझ्यापेक्षा दिव्यांग कमी मार्क असणारा विद्यार्थी त्याचं सिलेक्शन झालं. असं कसं सर, आमच्यावर अन्याय झालाय? तर असं नाहीये, ते प्रवर्गानुसार आहे. तो तशाच जागा भरल्या जातील. त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की माझी निवड का नाही झाली. हे सगळं तुम्ही डिटेल समजून घ्या की हे जे वर्ग आहेत ना 4, तुम्ही कोणत्या प्रवर्गातनं फॉर्म भरताना तुम्ही भरलाय. फॉर्म भरताना तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे तुम्ही कशात मोडतात. बघा हे सेकंड जो आहे ना, डीफ बधिरता, कर्णबधिरता म्हणतो आपण, हार्ड हिअरिंग म्हणतो आपण, हेच विद्यार्थ्यांसाठी ह्या जागा आहे. बघा नंतर इथे 18 जागा ह्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. हे दोघं मिळून तुम्हाला 18 जागा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. सी मध्ये अजून तुम्हाला हे पण प्रकारामध्ये सी मध्ये हे पण विद्यार्थी मोडतात, सी मध्ये मोडतात. हे बघा. तो अशा पद्धतीने इथे त्यांनी वर्गीकरण बघा 19, 19, 18 आणि 18 अशा 74 जागांचं वर्गीकरण केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला कमी मार्क जास्त मार्क असून सुद्धा तुमचं सिलेक्शन का झालं नाही. सो असे प्रश्न तुमच्या मनामध्ये. फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून तुम्ही भरला आहे? आता मला सांगा तुम्ही फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून भरला आहे? सगळ्या कॅटेगरी, एससी आहे, एसटी आहे, एनटीचे सगळे आहे, ओबीसी आहे, एसबीसी आहे, ईडब्ल्यूएस आहे, एससीबीसी आहे किंवा ओपन आहे. एखाद्या कॅन्डिडेटनी फॉर्म भरताना जर एसटी मधून भरला असेल, त्याची निवड जर झाली असेल तर तो एसटीची जनरलची जागा घेणार. लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा असा आहे की सर दिव्यांगांमध्ये जो हायेस्ट आहे, दिव्यांगांचा हायेस्ट मी इथे लिहितो, दिव्यांगांचा हायेस्ट जो आहे किंवा फर्स्ट नंबर आहे त्याला मार्क 181. मी एक्झाम्पल घेतलंय. काय घेतलंय? एक्झाम्पल घेतलंय. त्याला 181 मार्क आहे. आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं बघा असं आहे, ओपनचा जो कट ऑफ लागलेला आहे, ओपनचा कट ऑफ म्हणजे ओपन मध्ये फॉर एक्झाम्पल किती विद्यार्थी घ्यायचे? 100 घ्यायचे. मी एक्झाम्पल घेतो, 100 घ्यायचे. आणि लास्ट जो विद्यार्थी आहे, तो लास्ट विद्यार्थी 175चा आहे. कितीचा आहे? 175चा. मग बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे, सर आमचा दिव्यांगामध्ये हायेस्ट जो आहे तो 181 आहे. जर हायेस्ट 181 आहे तर हा उमेदवार ओपन जनरल मधून जायला पाहिजे होता. कुठून म्हटलं मी? ओपन जनरल मधून. असं होतं का? नाही. हा जो पहिला आलाय ना, पहिले दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पेशल आरक्षण दिलेलं आहे. तो स्पेशल आरक्षण पहिले भरलं जाणार. म्हणजे ह्या 181 पासून जे पण विद्यार्थी लास्ट 74 पर्यंतचे हे सगळे दिव्यांगांमधूनच त्या वर्गानुसार भरले जाणार. दिव्यांग प्रवर्गातून, आणि त्याचे 4 वर्ग आहे ना त्यातनच भरले जाणार. आणि मग शेवटचा 74 नंतरचा जो 75वा असेल, तो 75वा बघा तो कितवा आहे? तो जर 176, 175चा असेल तर आणि तरच तो ओपन जनरल मधून जाईल, अन्यथा जाणार नाही. तो जर 175, 176चा नसेल, तो जर असेल फॉर एक्झाम्पल 174चा, तो जर असेल 174 बिलो असेल 170चा,
तर त्याचं सिलेक्शन होणारच नाही ना ओपन जनरल मधून, कारण ओपन जनरलचा फायनल जो आहे ना लास्ट कॅन्डिडेट तो 175चा कट ऑफ आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त मार्क हे फिलअप झाले दिव्यांग सगळे, मग उरलेले दिव्यांग आहेत त्यामध्ये त्यांना जर जास्त मार्क असेल तरच तिकडे जातील. इन शॉर्ट तुम्हाला सांगू मी अजून इन शॉर्ट सांगतो तुम्हाला एक उदाहरण परत सांगतो. दिव्यांग म्हणजे फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट आहे. हे विद्यार्थी जाताना प्रोसेस काय असते बघा. पहिली प्रोसेस जागा भरताना पहिले दिव्यांगाच्या जागा भरल्या जातात. पहिल्यांदा दिव्यांगाच्या भरल्यात. मग दुसरं काय दिव्यांग प्लस त्याच्यामध्ये काय सांगितले कॅटेगरीच्या जनरल जागा भरतात. कॅटेगरी जनरल दिव्यांग प्लस म्हणतो मी त्याला. दिव्यांग प्लस म्हणजे दिव्यांग आहे सिलेक्शन झालं तो ज्या कॅटेगरीच्या त्या कॅटेगरीच्या जनरल जागांमध्ये त्याची निवड होते. आणि मग तिसरा जो आहे दिव्यांग कॅन्डिडेट भरले गेले पूर्ण जेवढ्या जागा तेवढ्या, त्यानंतर जर चांगले मार्क असेल तर तो कॅन्डिडेट जातोय ओपन जनरल मधून. हे समजून घ्या. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की दिव्यांगाचा हायेस्ट जो आला त्याला जर ओपन जनरल पेक्षा जास्त मार्क असेल तर तो ओपन जनरल मधून जाईल, असं नाही. पहिले समांतर आरक्षणच्या जागा भरल्या जातील, मग उरलेल्या उमेदवारांचा विचार तिकडे केला जाईल. उदाहरण तुम्ही महिला घ्या, माजी सैनिक घ्या, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ह्या सगळ्या उमेदवारांची असंच निवड केली जाते. सो आरक्षण हा नीट समजून घ्या मुद्दा. मी जर वुमन घेतलं तर तुमचं फिजिकल हँडिकॅप आहेत, तसं मी महिला जर घेतलं फिमेल, ह्या फिमेलची जागा कशा भरल्या जातात बरं. सपोज ही फिमेल SC कॅन्डिडेट असेल तर यांची जागा पहिली कुठे जाते भरली जाते SC फिमेल मधून भरली जाईल. दुसरं कुठे जाईल ओपन फिमेल मधून भरलं जाईल. तिसरं काय SC जनरल मधून भरलं जाईल. आणि चौथं मग काय असणार ओपन जनरल मधनं सॉरी इथे ओपन जनरल आणि इथे SC जनरल मधनं भरलं जाईल. सेम प्रोसेस तुमची दिव्यांगांसाठी पण लागू होते. क्लिअर कट झालं. एकदम सिंपल पद्धतीने सांगितलं. निवड कशी होती मी तुम्हाला सांगितली. जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आरक्षित आहे ते पण सांगितलं. तुम्ही ज्या कॅटेगरीतनं भरलंय त्या कॅटेगरीच्या जनरलच्या जागा त्यांना मिळत असतात. क्लिअर झालं सगळ्यांना. काही डाऊट याच्यामध्ये नाही. आता पुढे बघा त्याने नोटिफिकेशन मध्ये सुद्धा सांगितलं. माझा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा विथ प्रूफ मी तुम्हाला सांगत असतो. इथे प्रूफ सांगतो तुम्हाला मी. 5 नंबरचा मुद्दा बघा. ऍड मध्ये सांगितलाय दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे खुला प्रवर्गातील उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील. दिव्यांग उमेदवार उपलब्ध नाही झाले तर मग त्या जागा कोणत्या रिक्त ठेवायच्या. खुल्या म्हणजे ओपन मधल्या जनरलच्या जागा रिक्त ठेवल्या जातात. दिव्यांग नाही भेटले तर फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड होता ना, त्या रिकाम्या राहतील. दुसरा मुद्दा हा खूप महत्वाचा स्टार करतो. दिव्यांग पदनिश्चितीनुसार विहित पात्रता धारण करणारे दिव्यांग उमेदवार त्या जात प्रवर्गात तसेच हा मुद्दा नीट लक्षात घ्या काय त्या जात प्रवर्गात म्हणजे SC असेल तर SC, ST असेल तर ST, OBC असेल तर OBC अँड अदर सगळे बरोबर आहे. तसेच सर्वसाधारण गटातून सर्वसाधारण म्हणजे जनरल त्या प्रवर्गातील जनरल गटातून अर्ज करू शकतात व ते गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गटातून निवडीस पात्र ठरू शकतात. हा पण मुद्दा स्टार करा. सर्वसाधारण गटातूनच तुमची निवड होते लक्षात घ्या. व त्यावेळेस त्यांना सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणे सेवा शर्ती लागू असतात. OBC जनरलचे शर्ती त्यांना लागू होणार. ओपन जनरलच्या लागू होणार. म्हणजे कॅटेगरी जनरल ओपन जनरलची शर्ती लागू होतात. कॅटेगरीला ज्या सेवा शर्तीत ना त्या शर्ती त्यांना लागू होतात असं त्यांना सांगायचं. बघा विथ प्रूफ त्यांनी हे पण दिलेलं आहे. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. जे दिव्यांग उमेदवार आहे ना हे दिव्यांग उमेदवारांना काही शासन निर्णय पण त्यांनी दिलेले आहेत. ते शासन निर्णय पण तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि त्यांना सूट दिलेली बघा. ह्या उमेदवारांना सूट दिली आहे टायपिंग मध्ये. आता इथे 40% कमीत कमी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन काढावं लागतं. SADM किंवा सॉलोमन वरनं काढावं लागतं. हे DBच्या वेळेस लागणार आहे. आता मला जास्त मार्क आहेत माझी निवड का झाली नाही याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. मी तुम्हाला सांगितलं मला जास्त मार्क सर माझ्यापेक्षा कमी मार्क असणार दिव्यांग सिलेक्ट झाला. का सिलेक्ट झालाय याला मी 2 मुद्दे तुम्हाला सांगितले. पहिला मुद्दा सांगितला तुम्ही कोणत्या दिव्यांग वर्गामध्ये मोडता. दिव्यांग वर्ग आहे ना दिव्यांग वर्गाचे एक अ आहे, ब आहे, क आहे आणि ड आणि ई आहे. ते 4 प्रवर्ग केलेत ना. मग त्या प्रवर्गामध्ये जागा जेवढ्या आहेत इथे 19, इथे 19, इथे 18, इथे 18. तुम्ही ज्या प्रवर्गातनं बिलॉंग करतात त्या प्रवर्गातनंच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही इतर प्रवर्गात जाऊ शकत नाही. मग इतर प्रवर्गाचा हा उमेदवार आहे याला कमी मार्क आहे तरी पण याचं सिलेक्शन झालंय. तुम्हाला 162 मार्क आहे तरी तुमचं सिलेक्शन झालं नाही कारण इथे 18 जागा भरल्या गेल्या तुमच्या प्रवर्गाच्या. तुम्हाला जागाच नाही शिल्लक ह्या प्रवर्गातनं. तुम्हाला ओपनला नंतर संधी आहे पण ओपनचा कट ऑफ याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून तुमचं सिलेक्शन नाही. ह्या प्रवर्गातला 160चं सिलेक्शन आहे कारण ह्या प्रवर्गात मोडतो ना तो म्हणून तुम्हाला जास्त मार्क तरी पण तुमची निवड झालेली नाही. याचं एक्सप्लेनेशन याच्या पूर्वी पण मी केलंय एकदा बघून घ्या. ओके. दुसरा प्रश्न आहे की ओपन जनरल मधून निवड का झाली नाही
याचं उत्तर मी तुम्हाला आता सांगून टाकला. ओपन जनरलला कधी जातो आपण? पहिले तुमच्या दिव्यांगाच्या जागा भरल्या जातात आणि मग ओपन मध्ये जातात. दिव्यांगाचे 4 जे प्रकार आहे हे 4 प्रकार भरले गेले की मग तुमचा विचार ओपन जनरल मध्ये केला जातो. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर आमचा जो टॉपर आहे तो ओपनचा जनरलचा कट ऑफ पार करतो, सपोज त्याला 182 मार्क आहे, हा ओपन मध्ये झाला पाहिजे, जाणार नाही. टॉपर जो असेल तो 100% 100% आणि 1% दिव्यांगामधूनच जाईल. पहिले दिव्यांगाच्या जागा भरल्या जातील, मग उरलेल्या दिव्यांगांचा विचार इतर ओपन जनरलसाठी केला जाणार आहे. काय बदल होऊ शकतो? तर सध्या तरी बदल काहीच होणार नाहीये. त्यांनी दिलेला रिझल्ट एकदम प्रॉपर आहे, तर काही बदल नाही. 74 दिव्यांग उमेदवारांची निवड झालेली आहे. 74 नंतर जे दिव्यांग उरलेले आहेत, मग मला सांगा, असे कमेंटमध्ये मला कमेंट टाका की सर ओपनचा कट ऑफ पेक्षा सुद्धा मला जास्त मार्क आहे. जर असेल तर मग तुमची चुकीची निवड झाली, तुमची निवड होऊ शकते. पण मला असं कुणी असेल सांगा की सर ओपनचा कट ऑफ जो लागलाय, ओपनच्या जागा किती बरं इथे? ओपनच्या जागा किती आहे सांगा पटकन मला. ओपनच्या जागा ज्या आहेत ना त्या जागा बघा इथे, ओपनच्या जागा मी तुम्हाला सांगतो. ओपनच्या जागा किती आहे? ओपन जनरल 167 आहे. मग ओपन जनरल 167 आहे. जो 167 वा नंबर जसा लागणार ना ओपन मधून, त्याच्यापेक्षा तुम्हाला जर जास्त मार्क असेल दिव्यांग तर तुमची निवड व्हायला पाहिजे. पण असं जर नसेल तुमची निवड होणार नाही. मित्रांनो, मी आरक्षण बद्दल बोलतोय, तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तो मी वेगळं काय माझ्या मनात सांगत नाही, लक्षात घ्या. तो जे उमेदवार ज्या ओपन कॅटेगरीचा लास्ट कट ऑफ म्हणजे लास्ट विद्यार्थी कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर नक्की होईल तुमचं सिलेक्शन, मात्र नसेल तर होणार नाही. एखाद्या दिव्यांगापेक्षा तुम्हाला जास्त मार्क असू शकतात. मला वाटतंय माझी निवड नाही झाली, पण तो दिव्यांग ज्या वर्गातून बिलॉंग करतो ना त्या वर्गातून तो सिलेक्ट झालाय. तुमचा वर्ग वेगळा असू शकतो. आता पुढे जाऊन सांगू तुम्हाला मी, आता तुम्हाला कागदपत्र लागणार आहे, हे कागदपत्र नसेल तर अशा दिव्यांगांची परत एकदा निवड होणार नाही आणि पुढच्या दिव्यांगाला म्हणजे प्रत्यक्ष यादी लागणार बरं का, लागणार, त्याच्यातून त्यांची निवड होणार आहे, लक्षात घ्या. 10वी पदवी प्रथम प्रयत्नात पास पाहिजे. टायपिंग सर्टिफिकेट 2 वर्ष तुम्हाला सूट दिलेली आहे. MS साठी पण 2 वर्ष सूट दिली आहे. मराठी किंवा इंग्लिश 100 मार्कांचा तुमचा असायला लागणार आहे. 40% दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागणार आहे आणि ते तुम्हाला एक तर स्वावलंबन किंवा SCDM वरनं ऑनलाईन काढलेलं असावं लागणार आहे, दुसरं चालणार नाही. त्यानंतर तुम्हाला टायपिंग मध्ये 2 वर्षाची सूट दिली आहे, 2 संधी पण दिली आहे, त्यामुळे ते लागणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीने हे दिव्यांगाचा निकाल लागलाय. या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जाताना परत एकदा सांगतो, भविष्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मोठी जाहिरात येणार आहे. मनपाची जाहिरात चालू झाली, नगर परिषद येणार आहे. सो त्यासाठी तयारी करताना अकॅडमीची रेकॉर्ड स्वरूपात बॅच अवेलेबल, फक्त 1999 GST मध्ये अवेलेबल आहे. नंतर ह्या बॅचमध्ये जशी बॅच तुमची ऍड येईल, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल होणार आहे, तुम्हाला ती बॅचमध्ये मिळणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, लगेच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये